नमस्कार, मी ज्योती. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. 10 एप्रिल 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे. प्रकट दिनानिमित्त आपण कोणत्या सेवा करू शकतो, त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण 31 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करू शकतो याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तारक मंत्राच्या नावातच आहे तारणारा. हा मंत्र म्हणजे त्याच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे. या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करायची हे बघूया. या सेवेने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तुमच्या काही खूप जटिल समस्या आहेत, त्या काही करून सुटतच नाहीत. तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी आजारी आहे, शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत, घरामध्ये भांडणे होत आहेत, खूप कष्ट करून सुद्धा तुमचा व्यवसाय चालत नाही, नोकरी लागत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे. जर तुम्ही आता ही सेवा करू शकत नाही, प्रकट दिनानिमित्त ही सेवा करू शकला नाही, किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे, काही अडचणी आहेत, करू शकला नाही, तर तुम्ही इतर दिवशीही कधीही ही सेवा तुम्ही करू शकता आणि याचा अनुभव नक्की येईल. तुम्ही एकदा करून तरी बघा. तारक मंत्राच्या या अनुष्ठानामुळे तुम्हाला नक्की 100% अनुभव आणि मार्ग मिळेल. संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय? तर एखादी सेवा हाती घेऊन ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या प्रमाणे करणे, त्यात बाधा अडथळा न आणणे, सेवा मध्येच न थांबवणे आणि ठरलेल्या दिवसात ती सेवा करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो. त्यामुळे आपण नियम पाळून सेवा करतो. त्यामुळे अशी सेवा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. तर बघा, तुम्ही तारक मंत्राचे 11 दिवसाचे अनुष्ठान स्वामी प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही करणार असाल तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये जायचं आहे. एक नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जावे. ती त्यांना अर्पण करून मी इतके दिवस तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे. माझा हा प्रश्न सुटावा, आपण मला यातून मार्ग काढून द्यावा, यासाठी करणार आहे. तर आपण निर्विघ्नपणे ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी, अशी हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. महाराजांना मुजराही करावा. जर तुमच्या घराजवळ केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही घरच्या आपल्या स्वामींच्या फोटोसमोर फूल, खडीसाखर, नारळ ठेवून प्रार्थना करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही कुठलीही सेवा करत असाल स्वामींची, तर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी. जर काहीच नसेल तर तुमच्याकडे एखादा छोटा तरी स्वामींचा फोटो तुम्ही घेऊन या. ही सेवा करताना कोणतीही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. ही सेवा कोणीही करू शकतो. महिला, पुरुष, मुलं, बाळं कोणीही करू शकतं. सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचे आहे. तर संकल्प करताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी, फूल आणि अक्षदा घ्यायचे आहेत. आपले नाव आणि गोत्र सांगून आपण तारक मंत्राची सेवा किती दिवस करणार आहोत बोलायचे आहे. 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस आणि आपला कोणता प्रश्न मार्गी लागावा हे आपल्याला संकल्प करताना बोलायचे आहे. महाराजांनी ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्यावी, मान्य करावी आणि मला या संकटातून बाहेर काढावे, पडण्याचा मार्ग द्यावा,
हे आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे पाणी एखाद्या झाडाला आपल्याला घालायचे आहे। तुम्ही ही सेवा तुमच्या वेळेनुसार करू शकता। आपल्याला ही सेवा करताना स्वामींच्या समोर बसून ही सेवा करायची आहे, आसन घेऊन बसायचे आहे आणि स्वामींची कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला अखंड सेवा करीन असे म्हणू नये, कारण आपल्या मासिक धर्म किंवा इतरही कोणत्या अडचणी असू शकतात। यामुळे आपल्याला यथाशक्ती किंवा यथाकालीन सेवा करेन असे म्हणायचे आहे। आता ही सेवा अनुष्ठान आपण कसे करायचे ते पाहूया। आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला शुद्ध पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे। तर हा पाण्याने भरलेला ग्लास आपल्या समोर ठेवायचा आहे। त्यावर आपला उजवा हात ठेवून तारक मंत्राचा पठण करायला सुरुवात करायची आहे। आपला मंत्र संपूर्णपणे 11-21 वेळा, जितक्या वेळा तुम्ही म्हणणार आहात तेवढा वेळा बोलून होईपर्यंत आपण हा हात उचलायचा नाही। संपूर्ण 11 वेळा आपला तारक मंत्र म्हणून झाल्यानंतरच आपल्याला हात उचलायचा आहे। मग ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही प्यायचे आहे आणि घरात सर्व लोकांना द्यायचं आहे। आता तारक मंत्राचे पठण करताना पाणीच का घ्यावे हे पाहणार आहोत। पाण्यावर हात ठेवणे का गरजेचं आहे हेही पाहणार आहोत। तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा, सर्व प्रकारच्या लहरी स्वतःमध्ये शोषून घेत असते। तारक मंत्राचे पठण करत असताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी या पठणात शोषून घेतल्या जातात। त्यामुळे पठणामुळे अभिमंत्रित झालेले हे तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता। यामुळे घरामध्ये ही सकारात्मकता वाढीस लागेल। जर तुम्हाला तारक मंत्र पाठ नसेल तर तुम्ही पेपरावर घेऊन म्हणू शकता। तर तुम्ही जेव्हा 11 वेळेस तारक मंत्र म्हणतात त्यावेळेस ते मोजायचे कसे, तर डाव्या हाताच्या बोटावरही तुम्ही मोजू शकता किंवा जितक्या वेळेस आपण तारक मंत्र म्हणणार आहोत तितकेच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। आपण एक वेळा मंत्र पठण झाले की तो एक शेंगदाणा घेऊन दुसऱ्या एका वाटीमध्ये टाकायचा आहे। या अनुष्ठानाचे काही खास असे उद्यापन वगैरे नसते। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामीच्या नावाने एखाद्या गरजू किंवा ब्राह्मणाला अन्नदान करू शकता। ज्या दिवशी हे अनुष्ठान संपेल त्या दिवशी काहीतरी गोड करून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही 11 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता। जर तुम्हाला फक्त सेवा म्हणून ही करायची असेल तर तसेही तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे। आता सेवा रुजू करणे म्हणजे काय, तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खडीसाखर, नारळ, फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन स्वामींच्या मंदिरात जायचे आहे, त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।